नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे, जिथे आपण इंग्लिश ही मराठीतून शिकतो. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक आहे सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे आणि त्यातील यूज ऑफ एम इज आर म्हणजे एम इज आरचा वापर कसा करायचा या संदर्भात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या वाक्याच्या शेवटी काय असेल, आहे, आहेत आणि आहोत असेल तर तो कुठला सेंटेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे वाक्यात शेवटी काय असेल, आहेत आणि आहोत असेल त्यावेळी काय फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. काही सेंटेन्स यामध्ये दिलेले आहेत ते आपण सेंटेन्स बघू, त्यानंतर तुम्हाला लक्ष देणार की कशाप्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि कशाप्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करायचं हे लक्ष देणार. बघा, पहिलं सेंटेन्स दिलं आहे की मी विद्यार्थी आहे. पहिलं सेंटेन्स काय आहे, मी विद्यार्थी आहे. हे वाक्य तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं, तुम्हाला आयडेंटिफाय करता येऊ शकतो का? येऊ शकतो, कारण या वाक्यामध्ये काय आहे, शेवटचं अक्षर आहे की आहे. शेवटचं अक्षर काय दिलं आहे याच्यामध्ये, आहे. आणि ज्या वाक्याचं शेवटचं अक्षर काय असेल, आहे असेल तर तो कुठला काळ असणार, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. कुठला असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. तुम्ही आयडेंटिफाय केलं त्यानंतर काय करायचं आपल्याला की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट यूज करायचा. याच्यामध्ये कुठला एम येऊ शकतो की इज येऊ शकतो की आर येऊ शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. मग इज येणार की एम येणार की आर येणार, याच्यामध्ये काय येतो की आय सोबत नेहमी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, एमचा वापर करायचा. म्हणजे कसं बनेल ते सेंटेन्स, आय एम अ स्टुडंट. कशा प्रकारचं बनेल सेंटेन्स, आय एम अ स्टुडंट अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. नेक्स्ट सेंटेन्स बघा, दुसऱ्या क्रमांकाचं, तो एक मुलगा आहे. तो काय आहे, एक मुलगा आहे. आता हे सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं, कसं आयडेंटिफाय करणार की आहेवरून आपल्याला समजून येतो आहे की हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण याच्यामध्ये आहे हीच मुख्य क्रियापदाचं काम करतो. आहे हीच काय करतो आहे, मुख्य क्रियापदाचं काम करतो. याच्यामध्ये कुठलेही खाणे, पिणे, येणे, जाणे अशा प्रकारची कुठलीही क्रियापद आलेली नाही. म्हणजे आहेत आणि आहोत हेच काय करतात, मुख्य क्रियापदाचं काम करतात. मग हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. मग ही इज अ बॉय या प्रकारे काय बनेल, ते सेंटेन्स बनेल. नेक्स्ट बघा, मराठी एक विषय आहे. हे सेंटेन्स आहे. हे सेंटेन्सला तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं की कुठल्या काळातलं आहे, तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येणार का? येऊ शकतो. कशावरून की या वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे आलेलं आहे. त्यामुळे हा कुठला काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मग काय करायचं आपल्याला, त्या वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे ठेवायची आहे. म्हणजे कसं होणार, मराठी इज अ सब्जेक्ट अशा प्रकारचं काय बनेल, ते वाक्य बनेल. नेक्स्ट बघा, फोर्थ नंबर, तो माझा मित्र आहे. तो काय आहे, माझा मित्र आहे. मग हे सेंटेन्स कुठलं आहे असं तुम्हाला विचारलं तर हा कुठला सेंटेन्स असणार, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. कशावरून सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, कारण त्या वाक्यात शेवटी काय येतो आहे. त्यामुळे हा कुठला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सला तुम्हाला आता इंग्लिशमध्ये करायचं आहे तर काय फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यामध्ये इज येणार की एम येणार की आर येणार, याच्यामध्ये इज येऊ शकतो, कारण करता काय आहे, एकवचनी आहे. आणि जेव्हा कधी करता काय असेल, एकवचनी असेल त्यावेळी आपल्याला कशाचा वापर करायचा, इजचा वापर करायचा. मग कशा प्रकारचा रचना आलेला आहे, सब्जेक्ट पहिले आपण यूज केला आहे, त्यानंतर काय यूज केला आहे, इज यूज केला आहे आणि त्यानंतर याला अदर वर्ड किंवा ऑब्जेक्ट आपण असं म्हणतो हे वापरलेलं आहे असं दिसून येतो. इथे चारही सेंटेन्स आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला हे लक्षात येतो आहे की कर्त्याबद्दल अधिकची माहिती सांगण्यासाठी, जास्तची माहिती सांगण्यासाठी कशाचा वापर केला जातो, एम, इज आणि आरचा वापर केला जातो हे आपल्याला लक्षात येतो आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला कर्त्याबद्दल जास्त माहिती सांगायची आहे त्यावेळी कशाचा वापर करायचा आहे आपल्याला, एम, इज आणि आरचा वापर करायचा आहे. इथे बघा की आय असेल तर काय करायचं आपल्याला, एमचा वापर करायचा आहे. आणि ही, शी, इट असेल किंवा एखादी नाव असेल, राहुल आहे, विशाल आहे, गीता आहे, रीता आहे अशा प्रकारचं नाव असेल तर त्यावेळी इजचा वापर करायचा आहे. दे आहे किंवा वी आहे त्यावेळी आरचा आपल्याला वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा दोन सेंटेन्स दिले आहेत ते आपण बनवण्याचा प्रयत्न करूया, कन्वर्ट करण्याचा इंग्लिशमध्ये प्रयत्न करू. की ते माझे पुस्तक आहे. ते काय आहे, ते जे आहे पुस्तक ते कोणाचे आहे, माझे पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक एक आहे की अनेक आहे, तर पुस्तक एकच आहे. मग एकच आहे तर एम येणार की इज येणार की आर येणार, तर त्यामध्ये इज येणार. काय येणार, इज. त्यासाठी आपण काय वापरतो, दॅट वापरतो. काय वापरतो, दॅट हा कशाचा काय म्हणून यूज केला जातो आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणून यूज केला जातो आहे. काय म्हणून यूज केला जातो आहे, सब्जेक्ट म्हणून यूज केला जातो. मग दॅट इज इथे आपण वापरणार दॅट इज माय बुक. ते माझं काय आहे, पुस्तक आहे. अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल.
नेक्स्ट सेंटेन्स बघा की आम्ही वर्गमित्र आहोत. आम्ही काय आहोत? वर्गमित्र आहोत. आता हे सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं की कुठला टेन्स आहे, तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल का? हा येऊ शकतो. कशावरून? आहोत. आहोतवरून इथे बघितलं आपण आहोत, तर तो कुठला काळ आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण बसवलं तर कसं बनू शकतो की वी आर क्लासमेट, वी आर क्लासमेट अशा प्रकारचं सेंटेन्स बनू शकतो. म्हणजे वी सोबत आपण कशाचा वापर केला आहे? आरचा वापर केला आहे. म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट पण आला आहे आणि आर पण आला आहे आणि याला आपण अदर वर्ड म्हणू याच्यामध्ये, ते पण आपल्याला दिसतो आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुख्य क्रियापद आपल्याला खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, बोलणे या प्रकारची कुठलीही क्रियापद आलेली नाही आहे. पण आहे, आहेत, आहोत, आहेत आणि आहेत, आहोत हे सेंटेन्स, हे शब्द आपल्याला दिसत आहेत की ते शब्दच मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. म्हणजे कर्त्याबद्दल जास्त माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यावेळी कशाचा वापर करायचा आहे? आपल्याला एम, इज आणि आरचा वापर करायचा आहे. मराठीतले वाक्य तुम्हाला पहिले काय करता यायला पाहिजे? आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ते मराठीतले वाक्य समजा आयडेंटिफाय करता आले तर तुम्ही त्याला काय करू शकता? इंग्लिशमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो आपल्याला. तर हे वाक्यच, असेच वाक्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि हा फॉर्म्युलाचा वापर करायचा आपल्याला. सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस ऑब्जेक्ट, हे हा फॉर्म्युला यूज करून काही सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला 1-2 असे प्रकारचे सेंटेन्स बनवता येतील. या चॅनलवर आपण नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्या प्रकारचा प्रतिसाद तुम्ही देतात अशाच प्रकारचा प्रतिसाद आपण द्यावं अशी मी आपणास विनंती करतो. नमस्कार.